मला वाटतं हा TRP मिळवण्याचा प्रयत्न आहे। ज्या संचालिका खाली आज आंदोलन करतायत त्या 70% बोर्ड मिटिंगला आलेले नाहीत। काल चेअरमनांनी सांगितलं नंतर येऊन सहाय्य करतात। एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत। त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे। त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। जे काय महाविद्यालय स्थापन केलं होतं मला वाटतं ही आता मुश्रीफ साहेब म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजेत आणि म्हणून गोकुळनं आता ठराव केला की शासनानं मदत केली तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे चालू करायचं। कुठल्याही संस्थेला देण्याचा प्रश्न येत नाही, कुठलीही संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही। फक्त खोटं बोलायचं। आजच्या सभेचं एकच आहे की दुःख टँकर गेलेल्याचं दुःख त्यांना ते दुःख व्यक्त होतं। नाही चुकीचं आहे, चुकीचं आहे। याचा खुलासा चेअरमननी केलेला हे ॲब्सोल्युटली खोटा आहे। गोकुळचं खाजगीकरण होतंय 50 लिटरच्या अडचणीवर। नाही मला वाटतं आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही, लोकांच्या पर्यंत जाऊ शकत नाहीत। लोकांनी विश्वासानं आमच्या सगळ्यांच्यावर गोकुळची जबाबदारी दिलेली आहे। पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं आता खोटं बोलण्याचं काम ते करतायत, त्याला सभासद फसणार नाही। आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत, शेतकरी विमुख उपक्रम राबवलेले आहेत, त्याला प्रतिसाद सभासद निश्चितपणे या ठिकाणी देत। आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्यायला लागलेत त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचीच उत्तरं ते द्यायला लागलेले। त्यामुळे सभा आम्हाला चालवायची आहे, त्यांना गोंधळ घालून ती संपवायची आहे हे सिद्ध होतं।